एकनाथ महाराजांचा 4 चरणाचा आणि दत्तप्रभूंचा जन्म कोणत्या दिवशी, कोणत्या तिथीला, कोणत्या नक्षत्रावर झाला होता आणि कुणाच्या पोटी झाला होता याचं सविस्तर वर्णन करून देणारा अभंग आहे. विठ्ठल महाराज म्हणतात धरीला अवतार विश्व तारावया. हा जो दत्तप्रभूंनी जो अवतार धरलाय म्हणले महाराज, हा कशासाठी धरलाय तर विश्व तारायला धरलेला आहे. त्याच्या अगोदरची आपल्याला काही जी दशावतारांची परंपरा आहे ती एकेका अवतारामध्ये एकेका दैत्याचा नाश करण्यासाठी, मग त्या ठिकाणी म्हणजे महाराज भगवान विष्णूचे अवतार असतील किंवा भगवान सदाशिवाचे अवतार असतील तर हे राक्षसांचा वध करण्यासाठी झालेले आहेत. परंतु हा जो अवतार आहे तो कशासाठी झालाय तर विश्व तारायला, कुठल्याही राक्षसाचा वध करण्यासाठी झालेला नसून विश्वाचं तारण करण्यासाठी हा अवतार झालेला आहे. म्हणून आपण त्यांना दत्तगुरु असं म्हणून ओळखतो. आणि ऋतुकाळ हेमंत नक्षत्र रोहिणी नक्षत्रावर, आणि ऋतू कुठला होता तर हेमंत नावाचा ऋतू त्या ठिकाणी होता. आणि महिना कोणता होता तर मार्गशीर्ष महिना, आणि पौर्णिमा ही तिथी होती. तिथी पौर्णिमा, मास मार्गशीर्ष पौर्णिमा होती, परंतु ती मार्गशीर्ष महिन्यातली पौर्णिमा होती. आणि गुरुत्व वासर उत्सव काळ गुरुवारच होता बरं का. आणि आज पण बघा दत्त जयंतीला गुरुवार आलाय, म्हणजे आज पण पर्व काळ आहे. पर्व काळाचा असा योग आहे. आणि अशा या गुरुवारच्या आणि दत्त जयंतीच्या पर्व काळावर आजच्या सेवेची प्रस्तावना करतो आमचे परमस्नेही आणि विद्यापीठातील आमचे म्हणले महाराज प्रशासनिक गुरु म्हणायला हरकत नाही, कारण त्यांनीच आम्हाला आमची जॉईनिंग करून सरांच्या हातावरच होती. आणि तेव्हापासून सरांचा आमचा स्नेह होता. गेली 14 वर्ष झालं. जसं दत्तगुरु आपल्याला परमार्थात सांभाळतात तसंच सर आम्हाला ऑफिस मध्ये सांभाळतात. आणि असे वैभव पवार सर आणि यांच्या मनात असं प्रभूच्या इच्छेनुसार आलं की म्हणले महाराज दत्त जन्मा दिवशी आपल्याला घरी कीर्तन सेवा ठेवता येईल का. म्हणलं महाराज का नाही ठेवता येणार. सत्य संकल्पाचा दाता नारायण, सर्व करी पूर्ण मनोरथ, सगळ्यांचे मनोरथ पूर्ण करण्याचा वसा कोण घेतलाय भगवान परमात्म्याने केलाय. फक्त आपण त्या ठिकाणी आपल्या बुद्धीवर स्थिर झालं की आपला त्या ठिकाणी संकल्प पूर्ण जातो. आणि आज त्यांच्या मनातला संकल्प या ठिकाणी आपण सगळे मनोरथ पूर्ण करी देवा केशवा माधवा नारायणा. असा आपले जे मनोरथ आहेत ते आपण भगवंताला सांगितले पाहिजेत. आणि ते आपण जर भगवंताच्या ठिकाणी प्रगट केले तर ते मनोरथ पूर्ण करण्याची जबाबदारी भगवंताची आहे. त्याप्रमाणे सरांच्या मनात आलं आणि आज त्यांच्या भगवान परमात्म्याचा अनुग्रह झाला आणि आपण सगळे या ठिकाणी जमलो आणि हरिनामाचा या ठिकाणी हरिजागर होत आहे. तर सांगायचं तात्पर्य काय, एका जनार्दनी पूर्ण अवतार निर्गुण निराकार आकारले. हा जो दत्त भगवंताचा अवतार आहे हा कसा आहे की हे निर्गुणच नाही, निर्गुण आहेत
आणि निराकारी आहेत, परंतु ते आपल्यासाठी सगुण झाले. आला नावा रूपा तुका म्हणे झाला सोपा. नाव रूपाला काय येतात भगवान परमात्मा, तर आपल्याला सोपं जावं म्हणून नाव रूपाला येतात. नाहीतर मग बाकीचे संप्रदाय बघतो आता त्यांना त्या ठिकाणी देवाचं त्यांना म्हणजे आकारच नाही, आणि आकार नसताना देखील देवाच्या नावानं टाहो फोडणारे पण संप्रदाय आहेत, पण त्यांच्या देवाला आकार नाही, नाव नाही, का नाही. परंतु आपल्या देवाला नाव पण आहे, आकार आहे. ते आता आपल्याला पूर्ण सगळी भक्ती करता येते, त्याला आपल्याला अभिषेक करता येतो, त्याला आपल्याला गंध लावता येतो, उदबत्ती ओवाळता येते, त्याला आपल्याला नैवेद्य भरवता येतो. कशासाठी सांगितले, कशासाठी करून दिले, आपल्या उद्धारासाठी दिले, की आपला काही वेळ सत्कर्मामध्ये जावा, आपला काही वेळ भगवंताच्या समोर जावा. कशासाठी जावा, कारण आपण जेव्हा भगवान परमात्म्याची पूजा करत असतो तेव्हा थोड्या वेळासाठी आपलं डोकं कसं असतं, आता त्या पण वेळेस काय उपद्व्याप असतात आपल्या पाठीमागे, आता आपण संसार आहे, परंतु त्यातल्या त्यात आपले 90% विचार, 80% कुणाचे थांबत असतील, कुणाचे 50% थांबत असतील. आता ज्यांना लय भाई काय त्याचे 100% विचार थांबत असतील, आणि त्यांनी एक रूपून त्या ठिकाणी भगवंताची पूजा करत असतात. आपल्यासारख्या माणसाचं 25% जर बाद झालं तर आपलं लय भारी झालं म्हणायचं आपण. आणि मग हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी. आपण फक्त मुखानं हरीचं नामस्मरण जरी केलं तरी देखील आपला परमार्थ म्हणजे महाराज आजी संसार सुफळ झाला गे माये देखील पाय ढोपाचे. आपला परमार्थ सुफळ होणार आहे म्हणजे महाराजांनी तो कशामुळे होणार आहे, फक्त आणि फक्त हरीच्या नामामुळे होणार आहे. कलियुगा माझी करावे कीर्तन तेने नारायण येईल. कलियुगामध्ये फक्त कीर्तन करायचं म्हणजे महाराज, मग कीर्तन नाम कीर्तन हरिनाम कीर्तन, तर हरिनाम कीर्तनाचं फार महत्व आहे. आणि आज तुम्हाला सर्व साधू संतांच्या अनुग्रहातून या ठिकाणी या सेवेला आपण सुरुवात करूया. विठ्ठल विठ्ठल